भुसावळ शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक सज्ज. नाहाटा महाविद्यालयात राईज मिशन अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती. भुसावळ ऑगस्ट 14, 2026. भुसावळ शहरातील महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी तसेच तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी जळगाव पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत निवरे यांच्या हस्ते आज 14 ऑगस्ट 2026 भुसावळ उपविभागातील दामिनी पथकाच्या नव्या वाहनाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनासह आता भुसावळ शहरात दामिनी पथक पूर्णपणे कार्यरत झाले आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनी तसेच शहरातील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या विशेष दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे, शाळा महाविद्यालय आणि वर्दळीच्या परिसरात टवाळखोरांचा बंदोबस्त करून सुरक्षित वातावरण निर्माण करणे, तसेच अडचणीच्या वेळी महिला व मुलींना आवश्यकतेनुसार त्वरित मदत व योग्य मार्गदर्शन करणे हा या पथकाचा प्रमुख उद्देश आहे. नाहाटा महाविद्यालयात राईज मिशनची मोहीम. महिला सुरक्षेसोबतच तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी भुसावळ येथील नाहाटा कॉलेजमध्ये पोलिसांच्या राईज मिशन निमित्त एका विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांनी राईज मिशन बाबत उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर आणि भविष्यावर होणाऱ्या भयंकर दुष्परिणामांविरोधात विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली. या जनजागृती अभियानाचे औचित्य साधून महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी अँटी ड्रग या विषयावर एका चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. सदर चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकूण 15 मुलींची निवड करण्यात आली. या विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास जळगावचे पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत निवरे, जळगावचे अपर पोलीस अधीक्षक श्री संदीप गावित तसेच भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री केदार बारबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच नाहाटा कॉलेजचे प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने महिला, मुली व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. यालाच सोडून समाजाला पोखरत असलेल्या अंमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांबाबत युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अशा विधायक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट भुसावळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.